तर मुख्यमंत्र्यांनी माढ्यातल्या निमगावामध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली आहे। काही वेळापूर्वी ते या भागात दाखल झाले आणि तिथल्या शेतकऱ्यांशी संवाद साधत नेमक्या काय घटना घडल्यात, काय नुकसान झाले याबाबतची माहिती त्यांनी जाणून घेतली। साहेब एवढी लाईन एक तर फास्ट चालू करायला वस्तीवाडी हो काही लाईन चालू होती, पेंडिंग राहिलेली लाईन आहे उगाच वस्तीवाडी मुकणे वस्ती म्हणून आहे 2 वर्ष उगाच पेंडिंग ठेवले एकदा चेक करून घेऊ कारण रिस्क व्हायला विशेषतः या माडाच्या भागामध्ये काही गावांना आम्ही आता भेटी दिलेल्या आहेत। मोठ्या प्रमाणात पुरामुळे हानी झालेली आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। शेतीचं तर नुकसान आहेच, पण घरांमध्ये पाणी गेल्यामुळे अन्नधान्याचं घरातल्या सामानाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। आता आपण ज्या ठिकाणी आहोत मागच्या भागामध्ये जवळपास एक पूर्ण वसाहत जी आहे छोटी ती पाण्याखाली बुडलेली आहे। 22 लोकांना रेस्क्यू देखील NDRF केलेला आहे। मुळात NDRFने चांगल्या प्रकारे हे रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी चालवलं। नागरिकांमध्ये फार चिंता आहे, आक्रोश आहे, कारण मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। राज्य सरकारच्या वतीनं आम्ही तातडीनं मदत सुरू केली आहे। कालही आम्ही जवळपास 2000 कोटी रुपये रिलीज केलेले आहेत आणि शेतकऱ्यांना तर आम्ही मदत करणारच आहोत, पण त्याचसोबत आम्ही ज्यांच्या घरांचं नुकसान झालेलं आहे, ज्यांच्या अन्नधान्याचं नुकसान झालं आहे, अशांना देखील आम्ही मदत करणार आहोत। शासनाने हा निर्णय केलेला आहे की कुठलेही अधिकचे निकष न लावता आणि कुठे आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून नागरिक केंद्रित मदत करायची आहे। केवळ नियमांवर बोट न ठेवता नागरिकांना आणि शेतकऱ्यांना मदत होईल, शेतमजुरांना मदत होईल अशा पद्धतीनं मदत करण्याचे निर्देश आम्ही दिलेले आहेत। आणि पहिल्यांदाच आपत्ती सुरू असताना ऑलरेडी आम्ही पैसे रिलीज करणं सुरू केलेलं आहे। दिवाळीच्या पूर्वीच आम्ही सगळ्यांना या ठिकाणी मदत करणार आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।